नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री सद्गुरुचरित्रातील 14वा अध्याय. तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हा अध्याय श्रवण करा. उपासनेत आपण रोज 2 वेळा 14वा अध्याय वाचतोच, पण हा अध्याय समर्थांनी रोज 2 वेळा का वाचायला सांगितला असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल ना. कारण हा अध्याय खूप महत्त्वाचा आहे. सद्गुरुचरित्रातील 14व्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचा शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमधून संकटमुक्त केले याचे वर्णन केलेले आहे. सायनदेवांना त्यांनी क्रूर यवनाच्या संकटातून कसे सोडवले याचे वर्णन या अध्यायात आहे. तसेच सायनदेवांनी सद्गुरूंकडे वंशपरंपरागत भक्ती, संतती, संपत्ती तसेच शेवटी मोक्ष मागितला आहे. तेव्हा सद्गुरूंनी तुझ्या ह्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा सायनदेवांना आशीर्वाद दिलेला आहे. तसेच हा अध्याय वाचणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे वचनही सद्गुरूंनी दिलेले आहे. म्हणूनच समर्थांनी हा अध्याय उपासनेमध्ये 2 वेळा वाचण्यास सांगितले आहे. सकाळच्या वाचनाने दिवसभराचे सामर्थ्य मिळते आणि रात्रीच्या वाचनाने रात्रभराचे सामर्थ्य मिळते. त्यामुळे रोज 2 टाइम उपासना करणाऱ्या दासावर कोणत्याही प्रकारचे अकस्मात संकट येत नाही. आता आपण 14वा अध्याय श्रवण करूया. श्री सद्गुरुचरित्र अध्याय 14वा. क्रूर यवन शासनम सायनदेव प्रधानम नाम. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका प्रश्न करी अतिविषेका एकचित्ते पर्येसा. जय जया योगीश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरवेतेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली केसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. श्री सद्गुरु चरित्र कामधेनु जान सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिकामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी. संतोषनी प्रसन्न झाले पर्येसा. श्री सद्गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू म्हणून आनंद पर्येसा. तया सायनदेव द्विजासी. श्री सद्गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन सायनदेव विप्रकरी नमन. माता ठेवूनी चरणी न्यासित झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिसेसी नरू. वेदान अगोचर तुझा महिमा. विश्वव्यापक तुची होशी. ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू मानुषी. भक्तजन तारावया. तुझा महिमा वर्णावयाशी. शक्ती केची आम्हासी. मागेने एकाता तुम्हासी. ते कृपा करणे श्री सद्गुरुमूर्ती. माझे वंश पारंपारी. भक्ती द्यावी निर्धारी. यशोक्य पुत्र पुत्री उपरी द्यावी सद्गती. ऐसी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणा वचने. सेवा करीतो द्वार यवनी महाशूर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी. घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासे बोलावी तसे मजाजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहले तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषने श्री सद्गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी म्हणून या. भय सांडुनी तुवा जावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापाशी. जवरी तू परतून येसी असो आम्ही भरवसी. तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. निज भक्ता मुसा तू होशी. पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपारी. सुखे नांदती पुत्र पौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी. निरोगी होती शतायुषी. ऐसावर लादोन निघे सायनदेव ब्राह्मण. जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी. कालांतक यम जैसा यवन दुष्ट पर्येसा. ब्राह्मणा ते पाहता केसा. ज्वाला रूप होता झाला. विमुख होऊन ग्रहात गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित मणी श्री सद्गुरुसी ध्यातसे. कोपालिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी. श्री सद्गुरु कृपा होय जासी. काय करील क्रूर दुष्ट गरुडाची या पिलियांसी. सर्पतो कवने परिग्रासी. तैसे तया ब्राह्मणासी. असे कृपासी सद्गुरूंची. काय एखादे सिंहासी. ऐरावत केवी ग्रासी. श्री सद्गुरु कृपा होय जासी. कलिकालाचे भय नाही. ज्याचे हृदयसी सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करी. ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवण असे तो काय. श्री सद्गुरु कृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही.
ऐसे परी तो यवन अंतापुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाला होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यतेसी कष्ट तसे तये वेळी स्मरणासे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अव्यय पाही विप्र एक आपणासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मण जवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझी माझा येते पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेगवक्र गंगात्री असे वासर श्री सद्गुरूंचे चरण दर्शना देखोनी आसी सद्गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अध्यंत संतोषुनी श्री सद्गुरुमूर्ती तया द्विजा अश्वासती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री सद्गुरूंचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे तुमचे चरणा विने देका राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देवा कृपा सिंधू उद्धरावया सग्रांसी गंगा आणली भूमीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री सद्गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषणी विनियेसी श्री सद्गुरु म्हणती तये वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळवणे भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परी संतोषोनी श्री सद्गुरु निघाले ते तोनी जेते असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत श्री सद्गुरु आले ते पाहात प्रख्यात असे वैजनाथ ते राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त भावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोटे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे श्री सद्गुरु चरित्र कामधेनू सिद्ध मुनी विस्तारून सांगे नामकर्णीस पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकाग्रू ऐका श्रोते सगळी खो इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूरेवण शासनम सायन देवर प्रदानम नाम चतुर्दशोध्याय श्री सद्गुरु दत्तात्रय नमस्तु श्री सद्गुरुदेव दत्त। आजची सेवा श्री सद्गुरूंच्या चरणी समर्पित। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे सगळ्यांना श्रवण होईल। असेच श्रवणाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या अध्यात्म वार्ता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय सद्गुरू। श्रीराम समर्थ।